मुघलांनी भारतावर 72 वर्ष राज्य केलं, इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केलं, असा इतिहास सांगणारे लोक आपल्याला आपल्याच भारत देशामध्ये पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थाने त्या लोकांना ज्यावेळेस ते मुघलांचा इतिहास जर सांगायचं झालं तर बाबर असेल, जहांगीर असेल, शहाजहान असेल, अकबर असेल, हुमायूं असेल, औरंगजेब असेल, शाह आलम असेल, बहादूर शाह, म्हणजे त्यांच्या अख्ख्या पिढ्याने पिढ्याचा इतिहास सांगतात. इंग्रजांच्या गव्हर्नर जनरल ज्यावेळेस आले, मग व्हाईसरॉय असतील, त्यांचा सगळ्यांचा इतिहास सांगतात. आणि हा इतिहास अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे. पण हा इतिहास सांगत असताना ते त्याच मुघलांना पळून लावणारे, पळू मारणारे आपले जे छत्रपती शिवरायांचे मावळे होते त्यांचा इतिहास मात्र सांगत असताना कुठेतरी कचरा करतात. त्याच इंग्रजांना पळून मारणारे, सळो की पळो करून सोडणारे ज्यावेळेस इंग्रज या दख्खनच्या भूमीमध्ये आले त्यावेळेस उभ्या हिंदुस्थानामध्ये एक असा वीर त्यांना पाहायला मिळाला की ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. अख्ख्या भारतामध्ये जे काही इतर संस्थानिक होते, जे त्या संस्थानिकांना जमलं नाही, ते महाराजा यशवंतराव होळकर यांनी करून दाखवलेलं होतं. आणि ह्या महाराजा यशवंतराव होळकर असतील, आपले छत्रपती शिवराय असतील, यांचा इतिहास मात्र ते सांगताना कुठेतरी कचराई करतात. आणि हा इतिहास आपल्या पुढं एक मांडत असताना म्हणजे जितका अभिमानाने यायला पाहिजे तितका तो येत नाही. मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच गोष्ट सांगायची आहे की छत्रपती शिवराय, महाराजा यशवंतराव होळकर हे आपले प्रेरणास्थान असणं का गरजेचं आहे, त्यांचं हे कार्य नेमकं काय आहे ते आपण समजून घेणं का गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण इतिहास अभ्यासत असतो, इतिहास ही गोष्ट फक्त मार्क्स पुरती मर्यादित न ठेवता तो अशा पद्धतीने अभ्यासला पाहिजे की त्या काळामध्ये आपल्याकडून नेमक्या चुका का झालेल्या होत्या, काय चुका झाल्या होत्या, आणि त्या चुका सुधारून आपण भविष्यामध्ये आता वर्तमानात त्या सुधारून एक उज्ज्वल असा भविष्य आपण घडवू शकतो. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण पाहिला, ज्यावेळेस ह्या भारत देशामध्ये मुघल ज्यावेळेस आले ते काळ जर पाहिला तर साधी घरात माई सुरक्षित नव्हती, गोठ्यात गाय सुरक्षित नव्हती, मंदिरावरचे कळस सुरक्षित नव्हते, दारासमोरची तुळस सुरक्षित नव्हती, अशी परिस्थिती होती. अशा काळामध्ये छत्रपती शिवराय काय होतं, महाराजांकडे एक छोटस म्हणजे पुणे प्रांत असेल आणि आत्ताचे सध्याचे 2-4 जिल्हे जर पाहिले तर इतकं राज्य महाराजांचं होतं. पण तरी सुद्धा औरंगजेबाला आशियातलं सगळ्यात मोठं राज्य जे होतं ते औरंगजेबाचं होतं. आणि ते राज्य सोडून औरंगजेब एवढं छोट्याशा राज्यावरती, तो म्हणजे त्याला काय गरज होती का त्या राज्याची, राज्य जिंकून घेण्याची? मित्रांनो, गरज होती. शिवराय फक्त एक व्यक्ती नव्हते तर ते विचार होते. आणि हा विचार खरं तर मिटला नाही पाहिजे. तो खऱ्या अर्थाने आता सुद्धा जर आपल्या प्रत्येकामध्ये जर असता तर आता सध्याचा जो भारत आहे तो आता असा नसतो. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारातलं स्वराज्य नेमकं काय होतं हे आपण पाहिलं पाहिजे. त्या काळामध्ये जातीभेद असेल, वर्णभेद असेल, अशा गोष्टी का आपल्याला पाहायला मिळत नव्हत्या. रयत म्हणजे काय, साधारण प्रजा, आणि या प्रजेचं रयतेचं राज्य स्वराज्य होतं. ह्या रयतेच्या राज्यातील प्रत्येक जण स्वराज्यासाठी लढत होता आणि म्हणून ते राज्य स्वराज्य होतं. आणि या स्वराज्याचं सुराज्य करण्याचं काम पण त्या काळामध्ये झालं. खऱ्या अर्थाने माँसाहेब अहिल्याबाई होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, यांनी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, म्हणजे होळकर घराणे असेल, शिंदे घराणे असेल, गायकवाड घराणं असेल, त्याचसोबत अनेक अशी घराणी होती. इतिहास आपण अभ्यासत असताना ही सगळी घराणी महत्वाची आहे. आणि फक्त एका घराण्याला आपण टार्गेट करून हा इतिहास सांगत नाही, पण ह्यांचं जे योगदान आहे, सुभेदार मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्याचे गरुड स्तंभ होते. खऱ्या अर्थाने उत्तर भारतामध्ये जी काही मुघलांमध्ये दहशत त्यांची होती, मल्हारराया म्हणल्याबरोबर गावाच्या गावा ओस पडत होती, अशी दहशत मल्हारराव होळकरांची होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जगाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट महिला शासक म्हणून गौरवल्या गेल्या. ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवराय जगाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट पुरुषांमध्ये राज्य करते होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ह्यांचा इतिहास आज जगातील लोक करत आहेत. जगातील म्हणजे सर्वोत्कृष्ट विद्यापीठात ह्यांचा, महाराजांचा इतिहास ते लोक शिकतात. काय शिकतात? त्यांची फिलॉसॉफी काय होती, त्यांची युद्ध नीती काय होती, त्यांचं नियोजन काय होतं, हे आता ते लोक पाहतात. पण आपण मात्र हा इतिहास पाहत नाही. का पाहत नाही? खऱ्या अर्थाने महाराजा यशवंतराव होळकर यांचा जर इतिहास पाहिला तर वयाच्या 18व्या-19व्या वर्षी खरड्याची निजामासोबत जी काही लढाई त्यांनी केली होती, ज्या निजामांना भारत देशातील म्हणजे आता स्वातंत्र्यानंतर
कित्येक वर्ष संघर्ष करून ते हैदराबादचं संस्थान खालसा करावं लागलं आणि नंतर म्हणजे खूप त्या ठिकाणी खूप मोठा मुक्ती संग्रामचा तो लढा आहे तो तुम्ही जर वाचला तर तुम्हाला कळेल की हैदराबादचे निजामाचं संस्थान नेमकं काय होतं आणि या निजामाला धूळ चारण्याचं काम माती चारण्याचं काम यशवंतराजे होळकर यांनी वयाच्या 18-19 वर्षी केलं होतं. आणि ज्या इंग्रजांचा इतिहास इतक्या अभिमानाने काही लोक सांगतात की त्यांनी इंग्रजांचा इतिहासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे, आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करणं, इंग्रजांच्या ज्या काही सुविधा असेल त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पण ते करत असताना आपले जे महान वीर होऊन गेले त्यांचा इतिहास करणं सुद्धा इतिहासाचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण हा आपला स्वाभिमानाचा गौरवशाली इतिहास जर आपण विसरलो तर खऱ्या अर्थाने एक उज्ज्वल भविष्य आपण घडवू शकत नाही. जर मनात अभिमान स्वाभिमानच नसेल तर आपण काय भविष्य घडवणार आहे? काय आपल्याकडे प्रेरणा तर पाहिजे ना, की तर कोणाकडून जर प्रेरणा घेतली तरच आपण. आणि प्रेरणा घेण्यासारखे हे महापुरुष होते असं नाही की यांनी 1-2 लढाई केल्या. यशवंतराजे होळकर यांनी 18 ते 25 वेळा इंग्रजांसोबत युद्ध केलेले आहे. आता ह्या युद्धांचा ह्या लढाईचा जर प्रसंग तुम्हाला सांगायचं झालं, ज्या काही मोहिमा केल्या वेल्सले असेल कॉर्नवॉलिस असेल ह्या मोठ्या इंग्रज अधिकाऱ्यांची तुम्ही नाव ऐकलेले आहेत. हे अधिकारी यांच्या नावाने म्हणजे त्यांच्या मध्ये भीती यशवंतराजे होळकर यांची होती. एवढा मोठा दरारा यशवंतराजेंनी निर्माण केला होता. दख्खनच्या भूमीमध्ये इंग्रजांनी पाय रोवणं सुद्धा कठीण झालं होतं. पण आपल्या इथेच एकी नसल्यामुळे खऱ्या अर्थाने ते तरी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी तोफाचा कारखाना सुरू केला. तोफ बनवण्याचा कारखाना त्या काळामध्ये कोणी सुरू केला तर यशवंतराजे यांनी का केला? तर इंग्रजांचं सोबत जर लढायचं असेल तर त्यांच्या ताकदीचं बनावं लागत. त्यांच्याकडे आधुनिक हत्यारं होती आणि त्यांना टक्कर जर द्यायची असेल तर त्यांच्या सोबत आपली जर फौज जी आहे ती लढवायची असेल तर त्यांच्या फौजेला पाणी पाजून इतकं काहीतरी आपल्याकडे पाहिजे ना. मग तोफा बनवण्याचा कारखाना यशवंतराजेंनी सुरू केला होता. आणि हा इतिहास जो आहे तो आपण अभ्यासणं गरजेचं आहे. कारण खऱ्या अर्थाने आपल्याला इतिहासामध्ये यांचाच इतिहास सांगितला जातो आणि एक स्वाभिमान जो आहे तो आपला त्या ठिकाणी एक कुठंतरी लोप पावत चाललेला आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली आणि त्यामुळे महाराजा यशवंतराव होळकर छत्रपती शिवराय यांचा जो गौरवशाली इतिहास आहे. मग यांनी ज्या काही मोहिमा केल्या, तोफांचा कारखाना सुरू केला, मग ह्याच्या माग त्यांची नीती असेल, युद्ध नीती असेल, ह्या सर्वांचा आपण आढावा घेतल्यानंतर आणि ह्याच्यावरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. प्रत्येक मोहिमावरती टार्गेटेड असे व्हिडिओज बनवू जेणेकरून तुम्हाला तो संपूर्ण इतिहास समजेल. या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवराय आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांना मानाचा मुजरा आणि मानाचं वंदन करण्यासाठी हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने आपण त्या वीरांमुळे अभिमानाने स्वाभिमानाने या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये जगू शकतो. खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा इतिहास जर पाहिला तर अनेक असे महापुरुष आहे की ज्यांचं कार्य जर पाहिलं तर त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. आणि आता सध्या आपल्या भारत देशाचे युवक, महाराष्ट्राचे युवक त्यांनी या महापुरुषांकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. आता सध्या हिरोईक पर्सनॅलिटी आपल्या पुढे ज्या उभ्या केल्या जातात त्याच पर्सनॅलिटी नंतर काय करतात हे आपल्याला माहिती. परंतु हे इतिहासातील खऱ्या अर्थाने ज्यांनी काही योगदान स्वातंत्र्यासाठी दिलंय, जे देशासाठी बलिदान दिलंय, त्यांची प्रेरणा घेणं गरजेचं आहे. अशाच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून या वीर पुरुषांचा इतिहास आपण तुमच्या पुढे घेऊन येणार आहोत. त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा. अनेक कोणती तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवा. त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ नक्की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय यशवंतराजे, जय अहिल्यामाई, जय